नमस्कार. आमच्या इन्साफ ए मिल्लत चॅनलवर आपले स्वागत आहे. जालना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत चाकूचा धाक दाखवून वकिलाला लूटमार करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 1,58,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही घटना 28 मार्च 2026 रोजी घडली होती. एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक असलेल्या वकिलाला रिक्षामध्ये बसवून आरोपींनी त्याला निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्र लुटून आरोपी फरार झाले होते. घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व जालना शहरातील गांधीनगर परिसरातील रहिवासी असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, API सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, इर्शाद पटेल, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले व इतरांनी पार पाडली. जालना पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.